शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आज आपण अध्याय 9 चालू करणार आहोत भगवद्गीता। तर आतापर्यंत ज्ञान विज्ञान योग आणि अक्षर ब्रह्मयोग हा 7वा आणि 8वा अध्याय आपण बघितला। तर आता हा जो मधला टप्पा आहे 7 ते 12 हा सगळ्यात महत्त्वाचा आहे भगवद्गीतेचा। त्यात आता त्यातल्या त्यात 9वा म्हणजे आता कुठला झाला सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे, सगळ्यात महत्त्वाचा अध्याय म्हणून याचं नाव दिलेलं आहे परम गोपनीय ज्ञान म्हणजे राजविद्या राजगुह्य योग। तर इथे 7व्या अध्यायात आपण काय बघितलं ज्ञान विज्ञान योग। त्यात भगवंतांनी काय सांगितलंय की त्यांच्या कुठल्या शक्ती आहेत परा अपरा शक्तींबद्दल आपण बघितलं की नाही की कुठल्या प्रकारे ही जड प्रकृती आणि एक जो जीव आहे जो शाश्वत आहे। आता या अध्यायात आपण बघणार आहोत कसा या शक्तींद्वारे भगवंत कशा या प्रकृतीशी संबंध आहे भगवंतांचा। त्या ज्या आपण शक्ती बघितल्या त्यात आता भगवंत इथे दर्शवतात की म्हणजे हा भगवंत कशा प्रकारे आतुर आहेत बद्ध जीवांना भगवद्धामात नेण्यात, त्यासाठी कशा प्रकारे ते पूर्णपणे मदत करायला तयार आहेत भक्तांना। एकदा तुम्ही काय भगवंतांचा आश्रय घेतला तर पदोपदी भगवंत काय करणार आहेत प्रोत्साहन देतील की तुम्ही कितीदाही मार्गच्युत झाला दुसरीकडे भटकलात तरी भगवंत नेहमी भक्तांद्वारे आणि स्वतः परमात्माद्वारे म्हणजे परमात्मा रूपी आपल्याला प्रोत्साहन देत राहतील। तर याचे विभाग आपण बघू की यात 34 श्लोक आहेत। त्या 34 श्लोकांमध्ये पहिले 1 ते 3 श्लोक जे आहेत यात आपण बघणार की कशा प्रकारे भगवंतांबद्दल श्रद्धा निर्माण करू शकतो आपण व्यक्ती।
श्रद्धा निर्माण करणे. चार ते 10 मध्ये आपण बघू की कशा प्रकारे भगवंत म्हणजे भगवंतांचा जो संबंध आहे प्रकृती शिव कृष्णाचा संबंध. नंतर 11 ते 19 आपण बघूया विविध प्रकारचे लोक विविध इथे लिहा कृष्णाबद्दल आणि त्यांची दशा. विविध कृष्णाबद्दल विविध समजुती असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांची दशा काय होईल. तर त्यात हे जे विभाग त्यात उपविभागमध्ये पहिला येतो 11 ते 12 मध्ये मायावादी लोक आणि त्यांची दशा. नंतर 13 आणि 14 महात्मा लोक. 15 ते 19 आपण बघू सर्वव्यापी कृष्ण. नंतर पुढचा विभाग 20 ते 28 मध्ये देवतांची उपासना आणि भक्ती. हा उपविभाग उप म्हणतात त्याला. 29 ते 34 ही भक्ती ही दुराचारी व्यक्तीलाही तर कृष्णाबद्दल श्रद्धा कशी काय निर्माण करणे. 4 ते 10 प्रकृतीशी जो अचिंत्य प्रकारे भगवंतांचा संबंध आहे तो समजणे खूप कठीण जातं बरेच लोकांना. त्यामुळे त्यांच्या विविध समजुती आहेत की कृष्ण कोण आहे. त्यातले कुठले पहिला विभाग आहे तो मायावादी लोक आणि नंतर महात्मा म्हणजे जे भक्त आहेत आणि नंतर भगवंत कशा प्रकारे सर्वव्यापी आहेत. मग देवता उपासक आहेत त्यात इतर कुठले आहेत मग देवतांचे उपासक. मग त्यांची काय दशा आहे आणि नंतर जे आता हृदय आहे म्हणजे भगवंतांना जे सांगायचं या ज्ञान पूर्ण भगवद्गीतेत काय सांगायचं भगवंतांना की भक्ती किती श्रेष्ठ आहे. सगळ्यात पूर्ण मेन मुद्दा हाच आहे. तर त्यात एक मायावाद्यांची दशा बघू आपण. पण एखादा व्यक्ती समजा त्याने भक्ती सुरू केली आहे आणि तो त्या मार्गात पूर्णपणे सफल झाला नाही तर त्याची काय दशा होईल. त्यात भगवंत एक इमोशनल होऊन सांगतात की त्याचं कधीच पतन होणार नाही. त्याला सदैव त्याची प्रगतीच होईल. अशा प्रकारे ते भगवंत अर्जुनाला सांगतात की तू हा मार्ग पत्कर कुठला भक्तियोग. तर आपण आता हळूहळू सगळ्यांनी लिहून काढला. तर पहिला विभाग आपण बघू 1 ते 3. श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानं विज्ञान संहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. राजविद्या राजगुह्यं पवित्रम् इदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्मं
सुसुखं कर्तुमव्ययम् अश्रद्धधाना पुरुषः धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यू संसारवर्त्मनि. तर श्रद्धा असणे खूप आवश्यक आहे. नाही तर काय होईल की सतत एक संशय घेऊन व्यक्ती कुठली प्रक्रिया जास्त वेळ काळ करू शकत नाही. त्यामुळे आपण मागे पण उदाहरण घेतलं होतं की ज्याप्रमाणे आपण एखाद्या नटाला किंवा एखादा खेळाडू त्याच्याबद्दल जास्त ज्ञान प्राप्त करतो की अरे याने कशाचं करिअर स्टार्ट केलं आणि किती तो यशस्वी आहे, काय काय पद त्याने किती गोल केले इत्यादी इत्यादी, किंवा याने इतके हिट्स दिले. त्यामुळे काय होतं, या ज्ञानाने काय होतं त्याबद्दल आदर निर्माण होतो. आदर निर्माण होतो आणि सतत ते ऐकल्याने काय होतं नंतर त्याबद्दल बोलायला आपल्याला बोलायला सुरू करतो आहे की नाही. अरे याने हे बघा हे असं केलं तसं केलं. त्याचप्रमाणे तोच एक आपला जो कल आहे भौतिक गोष्टींसाठी, जो कल आहे की इतर जे फेमस व्यक्ती आहेत त्याबद्दल आपल्याला ऐकायला आवडतं आणि बोलायला पण आवडतं की मला यांच्याबद्दल माहिती आहे. तर तोच कल आपल्याला कुठे करायचा आहे, भगवंतांबद्दल. तर भगवंत म्हणतात की आतापर्यंत जो सांगितलेला आहे मी तुला जे ज्ञान सांगितलं आहे त्यातल्या त्यात हे सगळ्यात परम गोपनीय ज्ञान आहे. आणि याचा परिणाम काय होईल, तू ऐकल्यावर हे तू सर्व भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. तर आपण बघू 4थ्या अध्यायात बघा 16वा श्लोक. किम कर्म किम अकर्मेति कवयो अप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यद ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. तिथे पण काय आहे, मोक्षसे अशुभात. तिथे पण काय आहे, यद ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्ही अशुभ गोष्टींपासून मुक्त व्हाल असं वर्णन केलेलं आहे. पण फरक काय आहे दोघांमध्ये की पहिले भगवंत सांगतात की कर्माबद्दल तू जेव्हा जाणलं तर तुला काय होईल, तू सर्व अशुभातून मुक्त होशील. आलं अशुभ गोष्टीपासून. पण इथे काय आहे, तू जेव्हा माझ्याबद्दल माहिती करशील, हे ज्ञान प्राप्त करशील, तेव्हा काय होईल, तू सर्व भौतिक गोष्टीपासून मुक्त होशील. म्हणजे तुला मुक्ती मिळेल. येतं लक्षात, हा फरक आहे. तर आपल्या आपण सुरुवातीला बघितलं की दुसरा अध्याय सुरू झाला कशा, त्यात काय दुसऱ्या अध्यायात आपण काय बघितलं, आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी आपण बघितली की भक्ताला सर्वात पहिले म्हणजे सुरुवात काय करायची की शरीर, म्हणजे जो आपला भौतिकवादी लोकांचा जो युक्तिवाद काय आहे की शरीर आहोत, शरीराला आनंद देणे हाच एक लक्ष्य आहे. तर त्यात आपण आत्मसाक्षात्कार कडे वळतोय. तर तिथे पहिली स्टेप काय आहे की आपण शरीर नाही आहे, आत्मा. यात भगवंत आपण त्यात बघितलं. तर याला काय म्हणतो आपण, गोपनीय ज्ञान, गुह्य ज्ञान आहे एक. नंतर याबद्दल नंतर 4-5 मध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे आत्मसाक्षात्कार करू शकतो आपण. तर हा झाली आत्मसाक्षात्काराची जी क्रिया आहे त्याला म्हणून आपण की प्रगत अजून गोपनीय ज्ञान म्हणजे गुह्य ज्ञान. पण हे आता जे आपण बघतोय ते कशाबद्दल आहे, ते स्वयं भगवंतांबद्दल ज्ञान आहे. त्यामुळे याला सर्वात म्हणजे परम गोपनीय ज्ञान म्हटलंय. भगवंत काय म्हणतात आहे की यासाठी पात्रता काय हवी आहे, अनसूयवे. म्हणजे एखादा निर्मत्सरी व्यक्तीच हे ज्ञान प्राप्त करू शकतो. जोपर्यंत निर्मत्सर नसेल तर हे हृदयात घुसणार म्हणजे प्रवेश करणार नाही. तोपर्यंत हृदयात जे आपल्या येणार नाही तोपर्यंत ते आत्मसात नाही होणार आणि त्याचा आपण आपल्या जीवनात त्याचा उपयोग नाही करणार. आलं लक्षात. तो उपयोग जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही त्याचा परिणाम दिसणार नाही आपल्याला, हो की नाही. तर प्रगतीसाठी काय आहे, नुसतं ज्ञान असणं आवश्यक नाही आहे. म्हणजे आता समजा एखादा व्यक्ती भौतिक जगात म्हणजे अकॅडमिक त्याच्यात स्कॉलर असेल आणि तो समजा इथे आला भक्तीत,
आणि त्यांनी शास्त्र पठन करायला सुरुवात केली, तर तो पूर्व कर्मानुसार श्रुती जर आहे तसं सर्व शास्त्र पारंगत होईल आणि तो त्यावर प्रवचन पण करेल, हो की नाही. पण यासाठी काय हे कशावर आधारित आहे, त्याच्या पूर्व कर्मावर आधारित. पण ते शास्त्र ते आत्मसात करून त्यावर जगणे, म्हणजे त्या पूर्ण नियमांचं, त्या तत्वांचं आपल्या जीवनात प्रवेश करणे हे कधी शक्य होईल, जेव्हा व्यक्ती निर्मत्सर होईल. तर निर्मत्सरता येण्यासाठी शुद्ध भक्तांची सेवा करणे आवश्यक आहे. जेव्हा त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा व्यक्ती निर्मत्सर होतो आणि तेव्हा हे ज्ञान आपल्याला ॲक्च्युली आत्मसात करता येतं. आत्मसात करता येणं म्हणजे त्याचा आपण आपल्या जीवनात उपयोग करू शकतो, हो की नाही. याचं उदाहरण काय देता येईल की एक चांगलं उदाहरण आहे की एकदा काही पक्षी हे एका झाडावर बसले असतात आणि त्यांनी त्यांच्यामधले काही सिक्युरिटी पक्षी असतात, म्हणजे असतात की नाही, की काय कोणी येत आहे तर ते लगेच आवाज करून सांगतात की अरे पारधी येतोय किंवा शिकारी येतोय. तर त्यातल्या त्यात त्यांना अजून एक कामगिरी दिली असते की आपण बघतो की आपल्या परंपरेमध्ये सगळ्यांना माहिती आहे की झाडाखाली दाणे टाकलेले आहेत, त्या म्हणजे काय की ते पारध्याने टाकलेलं आहे आणि तिथे जाळं आहे आणि तिथे खाल्ल्यानंतर आपण सगळे बरेचसे आपले जे पूर्वज आहेत ते पकडले गेले. म्हणून आपण ती चूक नाही करू म्हणून ते जे पक्षी आहेत, ते सिक्युरिटी पक्षी, ते नेहमी गातात. काय गातात ते की हे जे दाणे टाकलेले आहेत ते खायला जाऊ नका, कारण तिथे शिकारी, ते कवी म्हणजे शिकारी आएगा जाल बिछाएगा दाना डालेगा उसमें फसना नाही, हे म्हणत असतात ते टाकत. तर ते ऐकत सगळे म्हणायला लागतात आणि पण ते शिकारी येतो आणि तेच टाकतो, दाणे टाकतो आणि जाळ. पण ते त्यांना काय, आता पक्षी म्हणजे काय करेल, दाणे टाकले तर खायला जाईल. ते म्हणतात खाली येतात, ते म्हणतात आहे, खातात ते म्हणतात आहे. शिकारी येतोय, शिकारीने जाळ टाकलेला आहे, त्यांना पकडतो आणि घेऊन जातो. ते जाळ्यात अडकल्यावरही तेच म्हणतात आहे, काय शिकारी आहे का. तर हे जे याचं उदाहरण, याचं स्पष्टीकरण काय द्यायचं आपल्याला की कुठलंही ज्ञान जे हे फक्त एक ओझं आहे, जोपर्यंत आपण त्याचा उपयोग नाही करत, आला लक्षात. म्हणून तर त्यासाठी आपल्याला काय हवं आहे, एखादा व्यक्ती जो ॲक्च्युली त्याचा उपयोग करतोय, मग त्याची सेवा केल्यानंतर आपल्याला कळेल की कशा प्रकारे आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. तर पूर्वकर्मानुसार श्रुती जर असला तरी, जसं आपण बघतो भगवद्गीतेवर खूप हुशार लोकांनी टीका केली आहे, पण त्याच्यात काहीच अर्थ नाही आहे. पण त्यांना काही कळालंच नाही की कृष्ण काय सांगतात. जोपर्यंत व्यक्ती भक्त होत नाही तोपर्यंत तो व्यवस्थित निष्कर्ष काढू शकत नाही एखाद्या गोष्टीत. त्यामुळे निर्मत्सरता ही सर्वात महत्वाची आहे. आणि भगवंत सांगतात आहे बरेच, याच्या आधी पण एकदा उल्लेख आलाय, अनघ म्हटलेला आहे. अनघ म्हणजे सिनलेस म्हणजे ज्यात कुठलं पाप नाही आहे. तर अर्जुनाला भगवंतांनी असा उल्लेख केलेला आहे. तर बेसिकली हा जो म्हणजे आता आपण बघणार आहोत की कशा प्रकारे जे मूर्ख लोक आहेत, म्हणजे त्याचा असा मूढ म्हणून उल्लेख केलेला आहे, ते व्यक्ती हे सगळं ऐकल्यानंतरही, हे सगळं ज्ञान ऐकल्यावरही त्यांना कुठल्याच प्रकारे श्रद्धा नाही भगवंतांवर. अलग लक्षात आपण बघू की कशा प्रकारे भगवंत आता सांगणार आहेत की ही जी भक्ती आहे, म्हणजे ही जी विद्या आहे, ही मी जे सांगणार आहे ते गोपनीय ज्ञान, हे काय आहे, राजविद्या राजगुह्यम. राजविद्या म्हणजे जसं सर्व विद्येमध्ये ही विद्या राजासारखी आहे. तर आचार्य एक तात्पर्य काय देतात की
या भौतिक जगात राजा कोण आहे? राजा असा नाही की ज्याच्याकडे खूप मोठा प्रांत आहे आणि पारंपरिक त्याच्यावर त्याचं राज्य चाललेलं आहे. ज्याने स्वतःचे इंद्रिय संयमित केलेला आहे तो एक राजा आहे. अलग लक्षात. तर हे जे आणि हे जे सर्व ज्ञानामध्ये हे जे ज्ञान आहे हे सगळ्यात गुह्य कसं आहे की इतर सर्व शास्त्रांचे आणि तत्वज्ञानाचा हा सार आहे. इतर आपण बघू की इतर भरपूर तत्वज्ञान आहे अलग लक्षात आपल्या भारतीय संहितेत म्हणजे शास्त्रात, पण त्या सगळ्यांचा सार म्हणून सार आहे का? कारण यात कृष्णाचा डायरेक्ट संबंध आहे. कृष्ण काय सांगतात की ही जरी ही सृष्टी काय ही तात्पुरती आहे तरी आता माझ्याशी कसा संबंध आहे अलग लक्षात. जेव्हा कृष्णाचा संबंध येतो तेव्हा त्याला एक आध्यात्मिक महत्व प्राप्त होते, त्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होतं त्याला. तर आपण बघणार की या ज्ञानाला काय विशिष्ट नाव आपलं विशेषणे दिलेली आहेत. पवित्रम इदम उत्तमम आणि नंतर प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. हे सगळे जे शब्द आहेत याचं एकेका विशेषणाला प्रभुपादांनी तात्पर्यात विस्तार केलेला आहे. तर पहिला येतो आहे की कशा प्रकारे हा जो हे ज्ञान जे आहे हे पवित्रम इदम उत्तमम आहे. तर पवित्रम कशाप्रमाणे आहे तर आपण बघू की या जीवनाचा सगळे जीव कार्यरत कशा प्रकारे आहे की जनावरांपासून प्रगत झालेले मनुष्य काय करतात, कुठल्या ना कुठल्या प्रकारे सकाम कर्मे करतात आहे आणि पुण्य आणि पाप फळांची फळ उपभोग घेतात आहे. पण यात इतर कसे वेगवेगळे स्तर आहेत यात. तर आपण बघू की याचं उदाहरण दिलं जातं की एखादं बीज आहे ते जमिनीत पेरल्यानंतर त्वरित झाड होतं का? त्याचा कालावधी लागतो. त्याचं पहिल्यांदा रोप येतं, नंतर झाड येतं, नंतर त्याला फुलं येतात, नंतर फळ येतं आणि त्यानंतर जो झाड लावणार आहे त्या फळांचा उपभोग घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जो व्यक्ती आहे यांनी जी काही कर्मे केली यापूर्वी ती कर्मे पण याच विविध स्तरांवरमध्ये आहेत. म्हणजे काही बीज रूपात आहेत. म्हणजे त्याची जी रिॲक्शन आहे पाप किंवा पुण्यकर्माची रिॲक्शन आहे ही काही आपण जे पूर्वी केलेले कर्म असतील ते आत्ता बीजाच्या रूपात आहे. काही रोपट्याचे असतील, काही झाड झालेलं आहे, काहींची फळं फुलं आलेली आहेत आणि काहींची फळं आपण चाखतोय. कशा प्रकारे आपल्या जीवनात जे दुःख येतात आणि सुख येतात ती झाली फळं, हो की नाही. तर ही सकाम कर्म करणारी व्यक्ती काय आहे, ही सतत यांची जी प्रक्रिया चाललेली आहे. कर्म आहेत त्यांची फळं येतात. जे बीज आहेत ते काही कालांतराने त्याचं रोप होईल, त्याचं झाड होईल, काही पुन्हा नवीन बीज तयार होतील कर्माने. तर यांची ही सगळी काय जे प्रक्रिया चाललेली आहे. पण हे जे ज्ञान आहे हे प्राप्त केल्याने काय फायदा आहे की अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणेव म्हणजे हळूहळू प्रलीयेत विष्णू भक्तीर आत्मनाम. ही विष्णू भक्ती ही याची सुरुवात केल्याने होईल काय की हे जे पापकर्म आहे जे सकाम कर्मी व्यक्तीला यांनी बद्ध केलेला आहे ती सर्व जे स्तर आहेत की प्रारब्ध म्हणजे कुठला, जो आता आपलं शरीर आहे हे काय प्रारब्ध म्हणजे फलोन्मुख आहे अलग लक्षात. आणि अप्रारब्ध म्हणजे जे अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. बीज म्हणजे जे बीज रूपात आहे. कुटुंब म्हणजे जी आपली त्याला म्हणतात प्रोक्लिव्हिटी, म्हणजे त्याला काय म्हणू आपण मराठीत, वृत्ती. एक की
एक समजा चोर असेल आणि त्याला काहीही वस्तू दिसली आणि कोणी नसेल तर त्याची वृत्ती काय खिशात, त्याला म्हणतात ती वृत्ती. ती आणि फलोन्मुखम, की जी म्हणजे काही आपल्याला जी पापकर्म आहेत या जन्मात त्याचं मोठं फळ मिळणार आहे, ते पण भगवंत म्हणतात. म्हणजे भगवंत काय करतात आहे, आता आपण बघणार आहोत की भगवंत किती दयाळू आहेत, की एकदा भक्ती कोणी स्वीकारली ना तर त्याकडे सगळं लक्ष देते, की हा खरंच डिटरमाइंड आहे, तर त्याला काय करू मी व्यवस्थित मदत करेल. म्हणून समजा भली मोठी एक घटना घडणार असेल तर त्याला भगवंत काय करतील, एक छोटीशी म्हणजे समजा खूप मोठं लागणार तर एक खर्चटण्यावर ते करून टाकतील. तर त्या प्रकारे भक्ताला काय आहे की हे ज्ञान एवढं पवित्र आहे की भगवंतांच्या संपर्कात येऊनच हे सगळे काय होतं, हे नष्ट होतात, हळूहळू सगळे नष्ट होतात. त्यामुळे याला म्हटलेलं आहे पवित्रम इदम उत्तमम, सगळ्यात उत्तम ज्ञान आहे. दुसरा आहे प्रत्यक्षावगमम धर्मम. तर प्रत्यक्ष म्हणजे काय आहे, तर प्रत्येक व्यक्ती काय म्हणतो, तुमचं ठीक आहे थेअरी आहे पण मला काहीतरी प्रॅक्टिकल दाखवा, म्हणजे आम्हाला प्रत्यक्षात काही दिसेल का. तर याचे एक उदाहरण येतं भागवतमध्ये, की नारद मुनी हे पूर्वीच्या जन्मी काय होते, नारद मुनी एक दासीपुत्र होते आणि शूद्र कुळात जन्माला आले होते. तर त्यांच्या जीवनात असा एक क्षण आला की ते एक 5-6 वर्षाचे असताना त्यांच्या म्हणजे त्यांची जी आई आहे ही जवळच आश्रमात काही सेवा करत असायची. तर तिथे काही भक्ती म्हणजे शुद्ध भक्त येऊन एक चातुर्मासात त्यांनी 4 महिने तिथे काढले आणि तिथे त्यांना ही सेवा मिळाली. आणि तिथे हे जे निरागस बालक म्हणून नारद मुनी आहे पूर्वीच्या जन्मी, त्यांनी काय केलं की ते पण त्यांच्या आईसोबत तिथे सेवा करायचे. आणि शुद्ध भक्त बघतात की या व्यक्तीला म्हणजे जो हा बालक आहे त्याला इतर बालकांप्रमाणे कुठलेच गुण नाही, म्हणजे तिथे नुसता खेळत नाही आहे तो आणि बडबड करत नाही आहे आणि शांत आहे आणि सगळं ऐकायला तयार आहे. त्यामुळे ते काय करतात, सहजच त्यांना ते कृपाळू बनतात त्याला आणि काय करतात की त्याला बसू देतात त्यांच्या कथेत. आणि असं सेवा करता करता नारद मुनी त्यांना एकदा विचारतात की मी तुमचं उच्चिष्ट खाऊ का. आणि ते म्हणतात की याच्यात काहीच, हा एकदम निरागस बालक आहे, तू खाऊ शकतो. तर नारद मुनी स्वतः म्हणतात की एकदा फक्त ते चाखल्याने, उच्चिष्ट चाखल्याने काय झालं, माझं हृदय शुद्ध झालं. आणि हे वारंवार करताना आणि मी वारंवार हे करायला लागलो तर मला आढळलं की थोड्याच दिवसात, काही महिन्यात, 1-2 महिन्यातच त्यांच्या ज्या सवयी होत्या, म्हणजे त्यांच्यात जी आवड होती, रुची होती भगवंतांबद्दल, तीच रुची माझ्यात आली. 2 चांगले श्लोक आहेत त्यात की तत्रान्वहम कृष्ण कथा प्रगायतम अनुग्रहेणानुशृण्वं मनोहरा ताश्रद्धया मे अनुपदम विशृण्वतः प्रियश्रवस्यंग ममा भवद्रुची. अनुपदम, पदोपदी त्यांच्या सहवासात माझी काय झाली, भगवत रुची ही वाढत गेली. आणि अशा प्रकारे मी हा नारद मुनी तुमच्यासमोर प्रकट झालो दुसऱ्या वेळेस. तर हे काय झालेलं, प्रत्यक्ष ज्ञान, म्हणजे हे याच्यात असं कुठलं काल्पनिक नाही आहे. तर हे कोणीही व्यक्ती हा हे पडताळून बघू शकतो. पूर्वी तमाल कृष्ण गोस्वामी हे जेव्हा भारतात प्रचाराला आले तेव्हा जनरली साऊथ इंडियामध्ये प्रचार करत असत. ते एकदा त्यांचा एक प्रवचन प्रोग्राम झाला ओपन. तिथे त्यांना एकाने प्रश्न विचारला की म्हणजे तुमची काय गॅरंटी आहे की बघ मी हे सर्व पाप कृत्य करतो, तुम्ही जे सांगता हे नका करू ते नका करू, की मी खूप खालच्या दर्जाचा आहे आणि तुम्ही भक्ती झाल्यानंतर मी तुमच्यासारखं होऊ शकतो का, अलग. तर
महाराज म्हणाले 8 महिने, फक्त 8 महिने तुम्ही आमच्यासोबत राहा आणि जे जे आम्ही करतो ते करा. 8 महिन्यात तुमच्यात काही बदल नाही झाला असं तुम्ही स्वतःला वाटलं की बदल नाही झाला तर माझ्याकडनं $10,000 घेऊन जा. त्या काळी की त्यांचा तो व्हिडिओ आहे तो की एवढा कॉन्फिडन्स नाही की कसा बोलू शकतो व्यक्ती, कारण त्यांनी स्वतः तो फरक बघितला आहे त्यांच्या आणि इतरांच्या जीवनात. अलग. त्यामुळे जो व्यक्ती जरी खूप ठामपणे विचारत असेल तर ज्यांनी अनुभव घेतला आहे त्याच्यात ती श्रद्धा असते की हो हे मी बघितलं आहे माझ्या आयुष्यात आणि इतरांच्या, त्यामुळे त्यांच्यात एक वेगळी श्रद्धा निर्माण होते. त्याला म्हणतोय की तर त्यात बेसिकली काय बघायचं आहे आपल्याला की यात पात्रता असो वा नसो, प्रत्यक्ष बघा म्हणजे यात काही कालांतराने तो फरक येणारच आहे. म्हणून धर्म याचा अर्थ काय की सर्व धर्मांची परमसिद्धी या भक्तीने होऊन जाईल. म्हणजे भक्ती सवय पुंसो परो धर्मो यतो भक्ती अधोक्षज, म्हणजे अधोक्षज हे भगवंत आहे यांची भक्ती केल्याने तुम्हाला इतर काहीही रिलिजियस म्हणजे विधीचे पालन करायची गरज नाही. धार्मिक विधी भरपूर आहे, त्या कुठल्याच ह्याची पालन करायची गरज नाही, कारण त्यात हे सर्व तुम्हाला प्राप्त होईल. आपण 8व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात काय दिलेलं आहे, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव, जो वेद पठन यज्ञ तप दान यत पुण्यफलम सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल भगवत भक्ती केल्याने. म्हणजे यासाठी सेपरेट तुम्हाला करायची गरज नाही. त्याला म्हणून म्हटलं की सर्व धर्मांची परमसिद्धी होऊ शकते. त्याचं उदाहरण काय की इव्हन हे आपण बघतो की शास्त्र पठन करणे आणि त्यात प्रगती करणे यासाठी काही पात्रता लागते. म्हणजे उच्च कुळात जन्म किंवा शिक्षण, शालेय शिक्षण आणि बेसिकली व्यावहारिकता, हो की नाही. पण हा नारद मुनीमध्ये काय होतं, वय नाही आहे, कुळ नाही आहे आणि शिक्षण पण नाही आहे, फक्त काय त्या शुद्ध भक्तांचा आशीर्वाद. तर आपण पूर्वी बघितलं की नुसतं स्कॉलरशिपने बोलू शकतो आपण, आम्ही श्रुती येईल आणि नंतर प्रवचन करू शकतो, पण त्यात काही फरक नाही पडणार. पण इथे हा नारद मुनींची परिस्थिती काय, काही माहीत नाही आहे, व्यावहारिकता माहीत नाही, शालेय ज्ञान नाही, कुळ नाही आहे, पण तरी हा फरक जाणवला की नंतर जेव्हा कालांतराने त्यांची आई मरण पावते आणि ते एकटेच बाहेर निघतात, तेव्हा परमात्म्यावर ध्यान करताना त्वरित भगवंत त्यांच्या हृदयात प्रकट होतात. तर हा झाला साक्षात म्हणजे प्रत्यक्ष भगम की या भक्तीचा प्रॅक्टिकॅलिटी दाखवलेली आहे याच्यात. तर यासाठी हे पण विशेषण आहे. आणि सुसुखम कर्तुम अव्ययम की आपण बघतोय ध्यान योग, अष्टांग योग, पण इव्हन कर्मयोग, फ्रुटिव्ह ऍक्टिव्हिटीज, सकाम कर्म, यात जे मिळत आहे त्यासाठी भरपूर म्हणजे श्रम करावं लागतात. ध्यानयोग वगैरे तो खूप कठीण आहे, तर अष्टांग योग पण. तर पण भक्तियोग, भक्ती मार्ग काय आहे, सगळ्यात सोपा आहे सगळ्यांसाठी. यात असं पण नाही पुरुष स्त्री किंवा इतर काही भेदभाव पण नाही आहे. काय करणे, श्रवण कीर्तनम, प्रसाद ग्रहण करणे, आणि हे कोणी पण करू शकतो, हो की नाही. त्यामुळे आणि याचं उदाहरण काय दिलेलं की आपले इव्हन सुसुकुम याचा अर्थ आहे की हे ब्रह्मवादी बघा, ब्रह्मवादी म्हणजे त्यासाठी पण ते ब्रह्मवादी म्हणजे पॉझिटिव्ह निर्विशेषवादी. आपण मागच्या वेळेस बघितलं, निर्विशेषवादी म्हणजे जी परम सत्याची पहिली अवस्था काय, ब्रह्मज्योती, यात आकर्षित आहे. त्यांना परमात्मा आणि भगवान यांच्याबद्दल एक तर माहिती नाही आहे किंवा आकर्षण नाही आहे. जसं आपण उदाहरण बरेचदा दिलं आहे की 12वीत समजा 60 मुलं आहेत, त्यातली 5-10 मुलं काय म्हणतात, 12वी पास झालो संपला विषय, आणि बाकी 50 म्हणतात नाही अजून डिग्री करायची, काही PhD करायची, हो की नाही. तर म्हणतात 12वी खूप झाली आता. त्याच प्रकारे हे जे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर लागलेले जे व्यक्ती आहेत, ते काही व्यक्ती निर्विशेष म्हणजे ब्रह्मज्योती दिसल्यावर ते म्हणतात खूप पुष्कळ झालं,
परमात्मा आणि भगवान रिअलायझेशन काही म्हणजे आकर्षण नाही. तर त्यात दोन आहेत निर्विशेषमध्ये. एक आहे मायावादी व्यक्ती. तो कोण आहे? तो अपराधी आहे. म्हणजे तो ब्रह्मवादी हे जे म्हणजे पॉझिटिव्ह आहे इन द सेन्स त्यांचं काय आहे की त्यांना एक तर नॉलेज नाही आहे किंवा नॉलेज असलं तर ते आकर्षण नाही, म्हणजे आहेत भगवंत. पण मायावादी म्हणतात की नाही, जरी भगवंत असले, पहिलं म्हणजे आम्हीच भगवंत आहोत आणि हे जी ब्रह्मज्योती पासून सगळं निर्माण झालेलं आहे, म्हणजे भगवंतांना निराकार मानणे, त्याप्रमाणे ते अपराधी आहेत. त्यामुळे भगवंत आता सांगणार की त्यांची दशा काय होते. तर इथे हा मुद्दा काढायचा प्रश्न काय आहे की चतुष कुमार हे जे आहेत हे ब्रह्मवादी आहेत. पूर्वी ब्रह्मवादी होते की त्यांनी समजलं की हे सगळं काय, संसार काय, हे बंधन आहे, त्यामुळे आम्ही प्रजापती बनणार नाही. ब्रह्मदेवाला त्यांनी सांगितलं की आम्ही बनणार नाही, त्यामुळे आम्ही बालकच राहू. पण त्यांना कुठल्याच प्रकारे भगवंतांच्या रूपात म्हणजे भगवंतांची काही आकर्षण नाही आहे. हे ज्ञान आहे. पण एकदा ते वैकुंठात प्रवेश करतात आणि वैकुंठात प्रत्यक्ष बघतात विष्णूंना आणि काय करतात, आकर्षित होतात की अरे हे भगवंत आहे. आम्ही म्हणजे ते म्हणतात 12वीतला एखादा व्यक्ती समजा 10 वर्षांनी तो एखाद्या समजा फॅक्टरीमध्ये काम करत आहे आणि त्याला 10 वर्षानंतर त्याचाच मित्र भेटतो 10 वर्षानंतर, आणि तो त्या फॅक्टरीमध्ये मालकाचा मित्र बनवतो की त्याची एक दुसरी फॅक्टरी. अरे तुझी फॅक्टरी आहे? हो. मग मी पुढे अभ्यास केला आणि नंतर काय झालं, मग मी MBA झालो, म्हणजे जे काय, आणि माझी फॅक्टरी झाली. तर त्याला माहित पडलं अरे मी अभ्यास केला असता तर मी पण याच्यासारखं झालो असतो कदाचित, हो की नाही. तशी एक इच्छा चतुष्कुमारांमध्ये, आणि ते इतके मंत्रमुग्ध होतात भगवंतांचं रूप बघून. आणि नंतर भगवंतांच्या चरणकमली जी तुळशी आहे ती खाल्ल्याने त्यांचं हृदय पूर्णपणे भगवंतांच्या भक्तीने काय म्हणतात त्याला भरभरून वाहून जातं. तो एक चांगला श्लोक आहे की संक्षोभम म्हणजे त्यांच्या हृदयात एक काय म्हणतात त्याला हलचल, त्याला मराठीत काय म्हणतात, एक अशा प्रकारे एक लाट येते की त्यांचं जे ब्रह्मवादीचं जे ज्ञान आहे ते त्यात पूर्णपणे वाहून जात. संक्षोभम अक्षरजुषाम, अक्षर म्हणजे ब्रह्मज्योत, संक्षोभम अक्षरजुषाम अपि चित्त तन्वो, की चित्त पूर्णपणे काय होतं त्यांचं भगवंतांच्या ते काही बोलतच नाही, त्यांना ते भगवंतांना बघत राहत चारमध्ये. तर यांचं रूपांतर, ब्रह्मवादींचं रूपांतर कुणाला शुद्ध भक्तात झालं. नंतर ते शुद्ध भक्त होऊन त्यांनी बरेच नंतर निमी महाराज आणि यांना त्यांनी आणि पृथू महाराज यांना हे ज्ञान प्रदान केलं. तर कशा प्रकारे ही सुसूक्ष्म आहे याचं अजून एक उदाहरण आता या अध्यायातील आहे की भक्ती असं याला एक कॅटेगरी लागत नाही की तुम्ही 2 लाख रुपये पर मंथ कमवत असाल तर ही करू शकता, होय नाही असं, किंवा एक पातळी आहेत असं काही नाही आहे की कुठल्याच प्रकारे कुठल्याही दर्जाचा व्यक्ती असो सगळे करू शकतात. तर भगवंत म्हणतात की मला फक्त काय हवं आहे, प्रेम हवं आहे. ह्या ज्या इतर गोष्टी माझ्याच आहेत, माझ्या शक्तीच आहेत. आपण बघितलं की कुठलं ते जल नंतर पृथ्वी हे सर्व काय आहे, माझ्या शक्ती आहेत, अपराशक्ती. याच्यात मला काही घेणं देणं नाही आहे. म्हणजे आपण म्हणू की अरे मला एवढी मोठी जमीन मिळाली, पण भगवंत काय म्हणतात हे अपरा. तर त्यांना काय होतं, प्रेम हवं असतं. तर आपण जे भोग लावतो भगवंतांना, ते भगवंतांना भूक नाही आहे कुठल्याच प्रकारे. पण ज्या प्रकारे आपण ज्या प्रेमाने आपण ते आपण भगवंतांना नैवेद्य दाखवतो, तर प्रेम त्या भगवंतांना ॲपेटाईट वाढवतो, म्हणजे त्यांना भूक लागते. त्याचं उदाहरण आपण बघितलं की जेव्हा श्रीकृष्ण भगवान जे महाभारत युद्ध टाळण्यासाठी एकदा दुर्योधनाला
सांगायला गेलं की अरे तुम्ही हे करू शकता, वाटाघाटी करू शकता, तेव्हा दुर्योधनाने काय केलं की चला एक प्रकारे कृष्णालाच आपल्या पार्टीमध्ये घेऊन टाकू. तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट जो राजमहल होता तो दुःशासनाचा, तो त्यांनी सजवलेला आणि पंचपापान एकदम 56 भोग बनवला आणि कृष्णाला आमंत्रित केलं की प्लीज कम. पण कृष्ण म्हणाला की जो व्यक्ती माझ्या भक्तांचा द्वेषी आहे तो मला, त्याच्याकडे मला काय प्रेम आहे. म्हणजे म्हणाला तर तू जर माझा खरंच मला प्रेम करत असेल तर तू पांडवांना पूर्ण राज्य द्यायला हवं आहे की नाही. तर त्यांनी आमंत्रण स्वीकारलं नाही, पण कुठे गेले तर विदुराकडे. आणि विदुराकडे तिकडे बघितले तर 2 व्यक्ती हे आहेत, हे विदुर आणि विदुराणी हे आतुर आहे की आमची काय पात्रता की कृष्ण आमच्याकडे येतील. भागवतम मध्ये उदाहरण आहे की जेव्हा मैत्री मुनी सांगतात की उद्धव, म्हणजे नंतर उद्धव सांगतात की कृष्ण जेव्हा गोलोकला जात होते तेव्हा त्यांनी विदुर तुमचा उल्लेख केला एकदा. तर विदुर भावविभोर होतात की माझी काय पात्रता आहे. पण का केला, कारण त्यांनी सतत पांडवांचं भलं कसं होईल याचा विचार केला. तर भक्तांचं जे भलं करायला सतत उत्सुक असतात ते जास्त प्रिय असतात भगवंतांना. म्हणून आपण बघतो की भक्तीत आपला प्रवेश कसा होतो की कुठलीही एखादी भक्तीतली गोष्ट आपण म्हणतो अरे हे चांगलं आहे. म्हणजे समजा काही माहीत नसेल हरिकृष्ण हे डान्स चांगला करतात किंवा प्रसाद चांगला असतो किंवा अरे रथयात्रा चांगली, हे एक वाक्य काय होतं, वाक्य म्हणजे तुमची एंट्री झाली, भगवंतांनी ती नोंद घेतली आणि तुमची भक्ती चालू झाली. आलं लक्षात. एक तसंच प्रभुपादांच्या लीलेमध्ये एक आहे की एकदा काय झालं, म्हणजे ही भगवद्गीता प्रिंट करायचे तेव्हा काय होतं की सगळीकडे प्रभुपादांना मंदिर बांधायचे पण पैसा नाही. तर प्रभुपाद नेहमी मोठेच कार्यक्रम करायचे ना. तर एकदा त्यांनी बघितलं की एक अशी फर्म आहे ती त्यांच्याकडे खूप अशी मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत हां, आणि ते कन्सल्टन्सी फर्म म्हणजे विकणार आहे, काय म्हणतात त्याला लोक प्रॉपर्टीवाले. तर त्यांना ते पत्र येतात की आम्ही असं भलं कार्य करतोय भगवंतांसाठी, तर आम्हाला एक बिल्डिंग फ्री द्या. त्यांनी याचं पत्र पाठवून दिलं. तर आपल्याकडचे लोक काय करतील, म्हणजे जनरली की तो फाडून फेकून देतील की नाही, की कोण देणार फुकटमध्ये, काहीतरी वाटाघाटी करून आम्ही कॉन्सेशन देऊ वगैरे करू. पण तिथे एटिकेट म्हणून त्या कंपनीने काय केलं की सध्या आमची परिस्थिती बरी नाही आहे, पण भविष्यात आम्ही समजा अशी परिस्थिती तर आम्ही तुम्हाला देऊ. असं लेटर आलं ते. आणि ती नोंद भगवंत घेतात. आलं लक्ष. तर प्रभुपादांनी ते अप्रिशिएट केलं आणि नंतर काही कालांतरानंतर ती कंपनी भली मोठी फेमस झाली. असे बरेचसे उदाहरण भक्ती देतात की कशा प्रकारे ही भक्ती, म्हणजे एक तुम्ही एक बोट दिलं तर भक्ती म्हणजे भगवंत काय करतात, तुम्हाला पूर्ण उचलायला तयार आहेत. आपण कुठे चिखलात आहोत, कोणी येणार नाही. जनरली आपला मित्रही समजा चिखलात पडला आणि तो म्हणतो मला काढा, तर आपण बघू अरे माझे कपडे खराब होतील पहिले, म्हणजे हा विचार येईल की नाही की याला काढतोच आहे मी, पण याने मला ओढलं तर मी पण माझे पण कपडे खराब होतील, हो की नाही. पण भगवंत कुठे कसल्या, म्हणजे आपण बोलू स्वर्ग लोक तेवढा प्युअर आहे की त्यात आपण थोडा विचार करू शकत नाही. स्वच्छता आणि एवढं सगळं, त्यात वैकुंठ कसा असेल, वैकुंठात फक्त काय धूळ वगैरे नाही, चिंतामणी बनलेलं आहे. आणि गोलोक मधनं भगवंत येतात आणि कोणाला काढतात, आपल्याला काढतात चिखलातनं. फक्त का की हे चांगलं आहे तुमचं, हे सगळं काम सोडून तिकडे येतील. अलग लक्ष. तर यासाठी भगवंत खूप दयाळू आहेत आणि त्यांनी ही सगळ्यात सोपी सुसुखम कर्तुम अव्ययम भक्तियोग दिलेला आहे की सर्व प्रकारे तुम्ही यात फक्त काय करायचं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम, या साधारण गोष्टी यांच्या सगळीकडे मिळतात, भगवंतांनी निर्माण केलेल्या आहे. त्या
त्याला काय लावतं, प्रेमाचं आवरण काढून लावून देणे. फक्त हे तुमचंच आहे भगवंत, हे स्वीकार करा. अलग लक्ष. यामुळे आपण काय करू शकतो, जे प्रेम जे कोणालाच प्राप्त नाही, कुठे ब्रह्मवादी इव्हन योगी पण प्राप्त करू शकत नाही, कठोर तपस्या करून की आपण त्याचा विचार पण करू शकत नाही, ते प्रेम हे ह्या सोप्या भक्तियोगाने आपण प्राप्त करू शकतो. याची कोणी, म्हणूनच त्याला म्हटलं की भगवंतांचे सर्व कार्य काय अचिंत्य आहेत. आणि ते अचिंत्य असल्या कारणाने काही जे मधले व्यक्ती आहेत, मायावादी लोक आणि इतर उपासक हे समजू शकत नाही की कशा प्रकारे हे सोपं असू शकतं. अलग लक्ष. म्हणून ते ऐकल्यावरही त्यांच्या हृदयात काहीच फरक पडत नाही आणि ते तिथेच तिथं राहतात. तिथे त्यांचं जे त्यांची श्रद्धा जी फिट झालेली आहे अशा प्रकारे. तर म्हणून भगवंत म्हणतात की नॅचरली हा विचारेल की हे व्यक्ती आहेत ज्यांना श्रद्धा नाही या ज्ञानावर, की भक्ती एवढी सोपी आणि सोपी असूनही परमोच्च सिद्धी प्राप्त करून देऊ शकते, तरी मग का पत्करत नाही लोक. आणि जे पत्करलेलं नाही त्यांचा काय होतं, त्यांचं तर अश्रद्धाना पुरुषा, त्यांना मृत्यू संसार वर्तमनी, त्यांना सदैव या जन्ममृत्यूच्या चक्रात नेहमी पडलेले असतात. त्यांचा कधीच त्यांची प्रगती होणार नाही. त्या भक्ती मार्गावर फक्त काय करायचं, एक पहिली आदो श्रद्धा करायची फक्त. अलग लक्ष. पण हे व्यक्ती ते प्रकट पण करत नाही, हो की नाही, त्यामुळे त्यांचे चालू होत नाही. अलग लक्ष. तर आदो श्रद्धाने आपली पूर्ण गाडी चालू होते. नंतर तथा साधू संघ लगेच भगवंत पाठवतील, की साधू पाठवतील त्याकडे. नंतर भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, अशा प्रकारे ते प्रेम प्राप्त होऊ शकतं. हे सगळ्यात सोपं आहे. नंतर तर बेसिकली जे अश्रद्धाळू लोक आहेत हे जनरली काय करतील, म्हणजे एक तर बरेच लोक म्हणजे जे धार्मिक आहे ते कोणाचे तरी उपासक असते, हो की नाही. तर त्यांची जी हे पुढच्या याच्यात येईल म्हणा अर्थ, कुठल्या प्रकारचे जे उपासक आहेत आणि ते कशा प्रकारे अप्रत्यक्षरित्या भगवंतांची उपासना करतात. पण त्याआधी हे जे अश्रद्धाळू लोक आहे यांची तुलना कशी केलेली आहे की यांना ही पूर्णपणे एक दृढ विश्वास नाही आहे की एक झाड आहे, त्या झाडाची झाड फळ कधी देईल की फक्त त्या मुळावर पाणी टाकणे, हो की नाही. आणि शरीर सुदृढ कधी राहील, जेव्हा अन्न पोटात टाकल्याने. हा एक सिंपल एक फॉर्म्युला आहे, हो की नाही. पण यांना ते मान्य नाही की सगळ्यांचे स्त्रोत कृष्ण आहे, त्यांना प्रसन्न केल्याने सर्वजण प्रसन्न होतील, या दोन उदाहरणांनुसार. पण त्यांना तेच नको आहे. त्यामुळे काय होतं की सदैव ते या मृत्यू संसारात येत, समजलं की नाही. पण जो व्यक्ती माहिती आहे त्याला की या एका कार्याने सगळं व्यवस्थित होत आहे, तो या पात्र आहे या मृत्यू संसारातून मुक्त होण्यासाठी. आता आपला दुसरा जो हे आहे विभाग, तो 4 ते 10 कशासाठी आहे की आता भगवंत सांगतात की कशा प्रकारे, मी तुम्हाला सांगितलं की 7व्या अध्यायात की कुठल्या प्रकारच्या माझ्या शक्ती आहेत. आता सांगणार आहात की या ॲक्च्युली या पूर्ण प्रकृतीशी माझा कसा संबंध आहे. विचित्र आहे, म्हणजे विचित्र इन द सेन्स अचिंत्य आहे. ते म्हणजे विसंगती आढळली की भगवंत हे पण सांगतात आणि ते पण सांगतात. त्याला चैतन्य महाप्रभू म्हणतात की अचिंत्य भेदाभेद तत्व इन द सेन्स. तर 4था श्लोक, मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहम तेष अवस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम भूतभृत न च भूतस्थो ममात्मा भूतभावना.
यथाकाशस्थितो नित्यं वायु सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीति उपधारय। सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादो विसृजाम्यहम्। प्रकृतिं स्वाम् अवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्रामम् इमं कृष्णम् अवशं प्रकृतेर्वशात्। न च मां तानि कर्माणि निबन्धन्ति धनञ्जय उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु। मय्याध्यक्षेण प्रकृति सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगत विपरिवर्तते। तर पहिले काय म्हणतात भगवंत की मी माझ्या रूपात, माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. हे सर्व जग म्हणजे काही नसून माझं अव्यक्त रूप आहे. मी व्यक्त रूपात कुठे आहे? माझ्या धामात. आलं लक्षात? सर्व जीव माझ्या ठाई आहेत, म्हणजे माझ्यात आहेत, परंतु मी त्यांच्यात नाही आहे. आलं लक्षात? समजणे खूप मुश्किल आहे. या श्लोकांना म्हणजे हे कसे आहेत की खूप कठीण आहेत समजायला जनरली. जर शास्त्र कशात, महाभारत पण घेतलं ना तर महाभारतात असे बरेचसे श्लोक येतील की ते खूप कठीण आहे. जसं महाभारत लिहिताना गणपतींची अट काय होती की मी जोपर्यंत मला हा श्लोक समजत नाही तोपर्यंत मी लिहिणार नाही. आणि समजलं, आणि तुम्ही थांबलात, मी एकदा सुरू केलं की थांबणार नाही, थांबलो तर मग तिथेच थांबलो. म्हणून व्यासदेवांनी थोडा म्हणजे विश्राम करावा ना की नाही, म्हणून त्यांनी असे कुठं श्लोक बोलले. हा कुठं श्लोक नाही आहे, पण एक सांगतो की असे खूप कठीण समजायला असे श्लोक भरपूर आहेत महाभारतात. की जेव्हा गणपती विचार करतो की याचा अर्थ काय असेल, तेव्हा व्यासदेव काय करतात, पुढची संचलन करतात. तर तशाच प्रकारे शास्त्रात असे भरपूर श्लोक आहेत की त्याचे खूप अर्थ काढता येतो. आलं लक्षात? जसं उदाहरण पण आहेत आपल्या शास्त्रात. एक उदाहरण देऊन लोक 3-4 त्याचे अर्थ काढू शकतात. गृहस्थ वेगळे काढतील, ब्रह्मचारी वेगळे काढतील, हो की नाही. तर जसं आपण काउन्सिलिंग मीटिंगमध्ये पण बघतो की गृहस्थांच्या काउन्सिलिंग मीटिंगमध्ये काही श्लोक असतात त्याच्यावर भर दिला जातो. ब्रह्मचारी आणि संन्यासींमध्ये दुसरे जे त्याच्यावर जास्त भर दिला जातो, हो की नाही. तर तसेच मायावादी लोक काय करतात, स्वतःला म्हणजे स्वतःची जी फिलॉसॉफी, तत्वज्ञान, त्याला प्रेरित करणारे जे कठीण श्लोक आहेत त्याच्यावरती जास्त भर देतात की त्याचा दुसरा अर्थ, पण त्यांना जो ॲक्च्युअल अर्थ आहे तो कळत नाही. असे बरेचसे श्लोक आहेत. जसे उपनिषद म्हणजे ॲक्च्युली तो खूप किचकट आहे समजायला, आणि त्यामुळे ते यूज करतात मायावादी लोक. उपनिषद कोट करतील की याचा अर्थ काय, हो की नाही. हे भगवंतांना हात नाही, पाय नाही, हे नाही, ते निर्गुण आहेत. कशा प्रकारे हे, मग ते या शब्दांना आणि उपनिषद आहेत त्यामुळे ते खोटे नसू शकतात. तर ते वापरून ते त्यांची फिलॉसॉफी हे करतात की भगवंत निराकार आहे. पण भगवंत जेव्हा निर्गुण आहे म्हणजे आता काय की ते गुण आहे त्यांच्यापासून निर्माण झालेलं आहे, त्यामुळे ते त्या गुणांच्या अधीन नाही आहे. आलं लक्षात? तसा राजा हा एक कायदा काढतो, त्या कायदा त्याला लागू पडत नाही, तो कायदा बदलतो. त्याच प्रकारे भगवंतांनी हे गुण निर्माण काय केलेले आहे आपल्यासाठी, की या त्रिगुणात्मक दोराने आपण बंधित राहू, त्यामुळे ते बंधन त्यांना होत नाही. ज्या प्रकारे एक उदाहरण दिलं होतं की समजा एखादा सरकारी वकील हा याला एक त्याचा जो क्लायंट आहे तो जेलमध्ये आहे आणि त्याला तो वाचवायचा, त्याला विचारपूस करण्यासाठी तो काय करतो, जेलमध्ये जातो, बसतो. त्यासाठी काय झालं एक्झॅक्टली, तो मी निर्दोष आहे,
मग काय झालं त्या दिवशी ते सांग. मग तो पूर्ण लिहितो, हे असंच 5 झालं, असं असं झालं. तर तेव्हा वाचतात की 5 वाजले. म्हणतो ठीक आहे मी येतो. तर बाजूचा तो एक जो कैदी आहे तो बघत राहतो, काय चाललं यांचं. तो म्हणतो अरे हा तू 5 वाजता मी घरी जातो. म्हणतो हा चालला तर मी पण जातो. तर जेव्हा वकील येतो तेव्हा तो पोलीस काय करतो, दार उघडतो की ठीक आहे 5 साहेब जा. तर हा कैदी म्हणतो मी पण जातो. तर यांना सोडताय तर मलाही सोडा. तो तू वेगळा हा वेगळा. तो अरे हा कसला वेगळा, 9 वाजतापासून तो पण तुरुंगात आहे, हे की नाही. तुरुंगात येणं म्हणजे कैदी झाला की नाही तो. त्याची अंडरस्टँडिंग काय, तुरुंगात आला म्हणजे तो कैदी आहे. माझ्यासोबत आहे की नाही 9 ते 5, त्याला सोडलं तर मलाही सोडा. पण हे समजणे आवश्यक आहे की तो कशासाठी आलेला आहे तो, आणि तो कोण आहे. तो त्या बद्ध जीवाला बाहेर काढण्यासाठी आलेला आहे. तर आचार्य किंवा अवतार हे जे आहेत हे त्यांना हे लागू पडत नाही. उलटा तो पोलीस त्याला सॅल्यूट मारून जातो. तो कैदी म्हणू शकतो नाही मलाही सॅल्यूट मार एक, तो एक धापड दे झाला एक, हो की नाही. तर त्या प्रकारे हे जे मायावादी लोक किंवा इतर जे यांना व्यवस्थित ज्ञान नाही आहे ते काय करतात, याच श्लोकांचा वेगळा अर्थ घालवून काय करतात, अपराधी होतात आहे. आणि आपलं जे वास्तव आहे या भौतिक जगात सनातन काळासाठी ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि भगवंत पुढे म्हणतात आहे की मी कधीच पक्षपात करत नाही. पण ॲक्च्युली या मायावादींनंतर आपण बघूया की पुढे भगवद्गीतेत असुर आणि सूर, देवता आणि असुर यांचा जो 16वा अध्याय आहे त्यात आसुरी वृत्तीचे लोक आहे हे काय करतात, यांची दशा ही सगळ्यात म्हणजे पतन सगळ्यात खालच्या लोकात होत राहतं. आणि ते कित्येक जन्म ते त्यातच राहतात. का, कारण ते अपराधी असल्या कारणाने. भगवंत जिथे भक्त जेव्हा एकदा म्हणतो की मला तुमच्याकडे यायचं आहे तर त्याचे सर्व पाप दूर करण्याला तयार आहे एका या निवड केल्याने, एका नोंदणीने. आणि इथे फक्त अपराध केल्यामुळे व्यक्ती कुठे जातोय, स्वतःच्या कारणाने. त्याला उदाहरण काय आहे की आपण बघतो आता काय चाललेला आहे, पावसाळा वगैरे. तर पावसाळ्यात पाऊस पडतो आणि सगळं धान्य येतं, हो की नाही. पण धान्यासोबत काय काही विषारी झाडं पण येतात. तर आपण म्हणू शकतो की या पावसामुळे विषारी झाडं मोठे झालेले आहे. त्या पावसाचा काही दोष नाही त्याच्यात, कारण ती विषारी वृत्ती त्या बीजात आधीपासून आहे. पाऊस हा काय पक्षपात करत नाही आहे, तो सगळ्यांसाठी आहे. पण ती जी वृत्ती जी व्यक्तीत आहे त्यानुसार तो त्याचे कर्मफळ प्राप्त करत आहे. येतं लक्षात. तर हा जो या श्लोकात भगवंत काय म्हणतात की मी अव्यक्त रूपाद्वारे सर्व जग व्यापलेलं आहे. सर्व जीव माझ्यात आहे पण मी त्यांच्यात नाही आहे संपूर्णरित्या. आणि नचमस्तानी भूतानी, तरीही सर्व पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. म्हणजे मी जरी सर्वव्यापी आहे तरी सर्व जे पदार्थ आहे माझ्यात स्थित नाही. माझे हे योग ऐश्वर्य पहा. म्हणूनच आपण बघतोय की हे काय, हे भगवंतांचं ऐश्वर्य आहे की ते सर्वव्यापी या प्रकृतीत असूनही एकही पदार्थ त्यांच्यात नाही आहे. म्हणजे ते यात नाही आहेत व्यक्तीच्या. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. यात कुठलाच एक अंश माझा नाही आहे, मी नाही आहे. मी स्वतःच या सर्वांचे उगमस्थान आहे. तर बेसिकली फक्त आपल्याला काय याच्यातून शिकायचं आहे की भगवंत सर्वव्यापी कशा प्रकारे आहे. आपली दुसरी अवस्था काय आहे परमसत्याची, परमात्मा रूपी. तो परमात्मा रूपी भगवंत सगळीकडे, म्हणजे इव्हन एक अमिबा पण असेल तर त्याच्या हृदयात आहे. आणि सगळ्यात मोठी समजा व्हेल मासा असेल त्याच्यातही आहे. आणि अणूंमध्ये पण आहेत, त्या रूपात आहे. आणि 11व्या त्यात आपण बघू की त्याद्वारे विराट रूप पण आहे, पण ते तात्पुरतं विराट रूप. कारण इतर अवतारांप्रमाणे विराट रूपाची कुठला विग्रह नाही आहे वैकुंठ लोकात.
जे पण आपले अवतार येतात आहे, प्रत्येक युगात एक एक अवतार येतात एक एक कार्य करायला. त्या सर्व अवतारांचे काय आहे, एक शाश्वत धाम आहे. जसं गोलोकधाम कृष्णाचं आहे, तसंच नरसिंहधाम चैतन्य महाप्रभू नवदेव, तर सगळे जे आहे त्यांचे धाम आहेत, कारण ते व्यक्तीच्या आहेत. पण तसं विराट रूप नाही आहे, म्हणजे विराट विग्रह नाही की अरे याच्या बाजूला विराट वैकुंठ आहे असं नाही. तर त्या विराट रूपाद्वारे पण भगवंत आहेत. पण ते काय, या फक्त जोपर्यंत हे विश्व आहेत, प्रलयानंतर नाही आहेत, समजलं. म्हणून ते काल्पनिक पण समजलं जातं, कारण काय ते त्याचं सनातन शाश्वत अस्तित्व नाही. तर अशा प्रकारे सर्वव्यापी आहेत. आणि त्याचं उदाहरण आणि भगवंत एक आता उदाहरण देतात, कशा प्रकारे हे तुम्ही समजू शकता की मी इथे सर्वव्यापी असतानाही माझा कुठलाच अंश नाही, आणि मी हे सर्व जी माझ्यात आहे पण मी त्यांच्यात नाही. ते एक उदाहरण काय देतात की ज्या प्रकारे आपण काय बघतो की ही सर्व हवा जी आहे, आपण संध्याकाळी बघतो हवा वाहते, ही सर्व हवा वाहून रेस्ट कुठे करते, म्हणजे थांबते कुठे किंवा स्थित कुठे होते, आकाशात, हो की नाही. तर ही जी हवा आहे ही स्वतंत्र आहे कुठे फिरायला, हो की नाही. आता चालली तर हवा पूर्व दिशेला जाईल, पण नंतर दबाव वाढला इकडे तर पश्चिमेला जाईल. तर ही स्वतंत्र आहे फिरायला, पण तिचं स्वातंत्र्य मर्यादित कुठे आहे, हे आकाशात बाहेर नाही जाऊ शकत. तर आकाश जो आहे हा तिची मर्यादा आहे, त्याला मर्यादित नियंत्रण ठेवतो आकाश. त्याच प्रकारे भगवंतांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, हो की नाही. पण ते स्वातंत्र्य काय, लिमिटेड स्वातंत्र्य आहे. म्हणजे त्या एका फ्रेमवर्क, कुठली फ्रेमवर्क आहे आपली, या भौतिक जगात, भौतिक जग हे फ्रेमवर्क आहे, त्यात तुम्ही कुठे जा, अलग लक्षात काय कार्य करा, आनंदासाठी ब्रह्मलोकात जा, पाताळ लोकात जा, अलगच, त्याच्या बाहेर नाही जाऊ शकत. जेव्हा जायचं आहे तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला, ही जी संकल्पना आहे, जी वृत्ती आहे की भोग वृत्ती सोडण्याची, तर त्या प्रकारे भगवंत काय करतात आहे, पूर्णपणे नियंत्रण करत नाही आहे, ते आपल्याला स्वातंत्र्य पण देतात. तर आपलं स्वातंत्र्य मर्यादित करेपर्यंत भगवंतांचा नियंत्रण आहे, अलग फ्री विल आहे पण मर्यादित आहे. ज्या प्रकारे एखादा समजा आपल्या घरी मागे अंगण असेल आणि ते फुल पॅक्ड आहे, तर काही जणांचे अंगण असतील 100 फूट, हो की नाही. तर त्यात काय, जसं आजी काय असेल, एक झोका असेल किंवा एक थोडंफार खेळासाठी असेल. पण एखादा जमीनदार असेल त्याच्या मागे किती असेल, काही एकर एवढं त्याचा रान असेल, त्यात त्यांनी क्रिकेट आहे, पोलो आहे, सगळे गेम आहेत अलग, पण ते सीमित आहे. तर प्रत्येक व्यक्तीची सीमा त्याला वाटेल की अरे मी याच्यापेक्षा मोठा आहे, यांचं काय 100 फूट, माझं 5 एकर आहे. पण ते 5 एकरही काय आहे, ते मर्यादित आहे, तो 5 एकरच्या समोर जात. त्याच प्रकारे इव्हन ब्रह्मदेव यांचं वास्तव्य कुठपर्यंत आहे, ब्रह्मांड, याच्या सगळ्यात उच्च स्तरावरचा जो व्यक्ती आहे त्याचंही मर्यादित आहे स्वातंत्र्य, अलग. तर तो त्यातच तो काय करतोय, आनंदी. अहंकार हा तिथे पण येऊ शकतो की मीच केलेलं आहे, सगळ्यांना मीच निर्माण केलेलं आहे, आणि त्या अहंकारामुळे त्यांची परत येऊ शकतात ते इथे. तर अशा प्रकारे भगवंत सांगतात की निर्मत्सर झाल्याने ही वृत्ती आपण बाजूला सारू शकतो, कुठली, भोगवृत्ती. आणि हे ज्ञान आपल्या जीवनात ॲक्च्युली त्याचा उपयोग करू शकतो. तर त्यासाठी ही जे मानव शरीर आहे हे सगळ्यात बेस्ट आहे. का, तर मानव शरीरात दोन्ही बॅलन्स आहे, अति दुःख पण नाही आणि अति सुख पण नाही आहे. सुख आलं की काही काळानंतर दुःख येणारच आहे, दुःख आलं तर खूप झालं, सुख येईल थोडंसं एखादी बातमी. तर बेसिकली हे वातावरण चांगलं कशासाठी, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी. अति जास्त सुख असेल तर तिथे काय, हे कशाला पाहिजे हे, आणि अति दुःख असेल तर म्हणतात की आता काय उपयोग,
माझ्या बेसिक गरजा नाही आहेत, समजलं की नाही. म्हणून पाताळ आणि ब्रह्मलोक हे दोन काय आहेत, हे दोन एक्स्ट्रीममध्ये खूप कठीण आहे स्वर्गलोकापर्यंत. पण हे भूलोक हा एक सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळे इवन जे भागवतामध्ये काही देवतागण भगवतांना प्रार्थना करतात की अरे आम्ही पण उत्सुक आहोत त्या भूतलावर येऊन भूतलावर जन्म घ्यायला. का? कारण इथे आम्ही भक्ती करू शकतो तुमची. आणि तिथे इंद्र सारखा व्यक्ती काय करतोय, त्वरित त्याला अज्ञान होत आहे की भगवंत जातात आहे. तो जातो द्वारकेला आणि म्हणतो की भगवंत हा जो नरकासुर आहे यांनी हे केलेलं आहे की आदितीचे कुंडल घेऊन गेलेला आहे आणि काय म्हणतात त्याला छत्री घेऊन गेलेला आहे. तो इंद्राचे जे छत्र असतं, काहीतरी करा. तर भगवंत जातात आणि ते काय करतात, त्याचा वध करतात आणि आदितीचे कुंडल परत करायला जातात. तर तिथे सत्यभामा पण सोबत आहे. तर सत्यभामा भक्ती करीत एकदा नारद मुनी रुक्मिणींच्या राजमहालात आले होते आणि तेव्हा त्यांनी रुक्मिणीला पारिजात फूल दिलं होते आणि त्या फुलामुळे काय झालं, पूर्ण द्वारकेत सुगंध आला. तर ते फूल मला पाहिजे. तर ते फूल, तर भगवंत म्हणतात की फूल काय चाललं, मी तुला झाड देतो पूर्ण, ठीक आहे नाही, ते झाड लावू शकतो. तर तिथे बघतात की त्या स्वर्गात पारिजात वृक्ष आहे. तर भगवंत आता इथे इंद्र काय म्हणतात की धन्यवाद तुम्ही आले, म्हणजे सगळे झाले, आरती झाली, सगळी झाली. जाताना भगवंत काय करतात, पारिजात घेऊन जातात गरुडावर. तर इंद्र म्हणतो की अरे हे कसं काय, हे माझी प्रॉपर्टी आहे ही, म्हणजे याला किती कालावधी आहे हा, त्या कालावधीत त्याचा विसर पडतो आणि तिथे युद्ध होत. नंतर परत पराजित होऊन काय करतो, इंद्र म्हणतो मला क्षमा करा. तर ही परिस्थिती आहे अति याची पुढचं की मी करता आहे. कारण तो देवांचा राजा आहे, म्हणजे विचार करा काय पावर असेल की ज्या व्यक्तीला सकाळी उठवायला कोण येतात, सप्त ऋषी येतात की उठा हो राजे, म्हणजे जे काय असेल. तर अशा व्यक्तीला काय मान असेल, आपल्याला टेप लावावा लागेल किंवा अलार्म लावावा लागेल. तर अशा व्यक्तीला अहंकार जो आहे साहजिक आहे, स्वाभाविक आहे. तर ते भगवंत देवी देवता म्हणतात की आम्हाला कधी या भूतलावर जन्म मिळेल की आम्ही तुमची जी भक्ती आहे ही प्रामाणिकपणे करून यातून निघू आम्ही बाहेर. तर अशा प्रकारे हे उदाहरण आहे की सगळ्यांचं जे स्वातंत्र्य काय आहे मर्यादित आहे. फक्त मानसिक रूपी आपण काय करतोय, त्या मर्यादित क्षेत्रात आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करतो की मीच आहे ॲक्च्युली. आणि जे दुसऱ्यांचं मोठं असेल तर त्याकडे आपण काय करतोय, दुर्लक्ष की नाही एवढं मोठं नसेल, हे माझंच आहे मोठं, मी राजा आहे. अशा प्रकारे सर्व मानसिक रूपी काय करतात आहे, प्रयत्न करतात आहे इथे आनंद उपभोगण्याचा. सर्व भूतानी कौंतेय. तर आता ॲक्च्युली काय आहे की हे सर्व सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करताय, पण याचा अंत होणार आहे, कल्प अंती. आपण बघितलं की एक कल्प 1000 चतुर्युग हे ब्रह्मदेवांचा एक दिवस आहे. एक दिवस संपला की प्रलय आला. त्या प्रलयात तुमचं हे सगळे जे प्रॉपर्टी आहे जमीनदाराची काय छोटी 100 स्क्वेअर फूट सगळं नष्ट होणार आहे. ते सर्व ज्या तथाकथित आपले विचार आहेत, आपले तर्कवाद आहे, ते सर्व काय होतात आहे नष्ट होतात आणि पुन्हा दुसऱ्या कल्पी काय करतात, माझ्या शक्तीद्वारे मी निर्माण करतो, भगवंत सांगतात. आणि जरीही संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे, माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच त्याचा प्रलय होतो. तरीही आता जनरली काय होतं की आपण काही निर्माण करतो आणि काही नष्ट करतो, तर काही रिॲक्शन लागेल. भगवंत म्हणतात हे सर्व कर्म मला बद्ध करू शकत नाही, कारण मी काय आहे उदासीन, म्हणजे माझ्या कार्यक्षेत्र माझ्या नजरेने सगळं होत आहे, म्हणजे माझ्या उपस्थितीत सर्व काही होत आहे, पण माझा त्याशी काही संबंध नाही आहे. त्यात एक उदाहरण देतात प्रभुपाद की एखाद्या कोर्टात न्यायाधीश बसलेला आहे आणि दिवसभरात शेकडो केसेस काय करतात ते रफादफा करतात. म्हणजे जसं भक्तिविनोद ठाकूर यांचा एक कालावधी असा होता की इतर न्यायाधीश एका केसला 1.5 तास घेत असतील तर भक्तिविनोद ठाकूर 15 मिनिटात त्याचा निर्णय
एवढं त्यांचं चाकण म्हणजे बुद्धी होती. आणि असे असे निर्णय द्यायचे की दोन्ही म्हणजे ॲक्च्युअल निर्णय, त्यात कुठल्या प्रकारे असं रेंगाळ ठेवत नव्हते कुठले. तर एखादा न्यायाधीश बघतो काय करतो, एकाला फाशीची शिक्षा देतोय, दुसऱ्याला काय करतोय, चला ठीक आहे दोघांच्या मध्ये संपत्तीचं हे आहे तर एकाला संपत्ती मिळते, दुसऱ्याला तुरुंगवासात टाकतंय. तर एखाद्याला समजा संपत्ती देतं की या जणांना यांना 15 लाख रुपये मिळतात आहे. अरे 15 लाख, 2 लाख मला अशी त्याला इच्छा होत नाही. याला 15 लाख चाललेलं आहे, मी देतोय माझ्या यानी, 2 लाख मला मिळू शकतात, असे त्याला तो फक्त हे करतात. किंवा अरे याला फाशीची शिक्षा दिलेली, तर बिचारा ही इज डुईंग हिज ड्युटी. तर म्हणजे काय उदासीन, त्याला संध्याकाळी जाताना ते सगळे विचार येत नाही की अरे याचे मला 2 लाख मिळाले नसते तर मी ही जागा घेतली असती, किंवा याला एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याच प्रकारे भगवंतांचं काम आहे की त्यांच्या इच्छेशिवाय एक गवताचा पात पण हलत नाही. हे ॲक्च्युली हे आहे, सत्य आहे. पण त्याच प्रमाणात भगवंत काय म्हणतात की आता काहीच संबंध नाही आहे त्या गोष्टी. आणि म्हणजे इवन मोठ्या मोठ्या गोष्टी होतात तरी त्याचा परिणाम माझ्यावर काही होत नाही. अलग लक्षात, ही भगवंतांची काय शक्ती आहे. तर न्यायाधीशाचं उदाहरण, त्याला आपण दोषी ठरू शकत नाही कुठल्याच प्रकारे, पण त्यांच्या लिहिण्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्यांची जी ती नोटीस आहे ती निघाल्याशिवाय कोणी म्हणू शकतो काय की नाही मी जिंकलो. त्यांनी ते स्टॅम्प मारल्याशिवाय काहीच होत नाही. तसंच भगवंत जोपर्यंत उपदृष्ट आणि अनुमंता म्हणजे अनुमती देणार आहे, जोपर्यंत त्यांनी अनुमती दिली नाही तोपर्यंत आपल्या सर्व इच्छा काय आहेत, ब्लँक चेक म्हणजे ब्लँक पेपर आहेत, काहीच मिळणार नाही. खोट्या नोटी आहे, खोट्या नोट्स आहेत. तो अनुमती जेव्हा भगवंत देतात तेव्हा सर्व गोष्टी होतात. पण तरी त्याचा भगवंतांशी म्हणजे परमात्मा म्हणजे भगवंत जेव्हा म्हणतात की परमात्मा, तर परमात्मा रूपी आपण कोचू शकत नाही. परमात्मा काय करतोय ते आपण उदाहरण बघितलं. एका झाडावर काय 2 पक्षी आहेत, तर दुसऱ्या पक्षाला त्या फळांमध्ये काही रुची नाही. तो परमात्मा आहे. तो फक्त बघतो की हा काय आहे, नुसतं हा एक फळ खातो म्हणतो हे आंबट आहे, हे गोड आहे. नंतर दुसऱ्या फांदीवर गेला म्हणजे दुसरं शरीर, त्या शरीरात काय करताय तो तेच करताय, दुसरं फळ खात. दुसऱ्या झाडावर गेला दुसरं वेगळं फळ असते, तिथे आंबट गोड आंबट म्हणजे सुख दुःख सुख दुःख. तो म्हणतो कधी हे सोड आणि माझ्याकडे बघ आणि चला बाहेर. तर अशा प्रकारे भगवंत काय उदासीन आहे, तटस्थ, सर्व काही करतानाही त्यांच्यावर कुठल्याच प्रकारे. तर भगवंत म्हणतात मया दक्षिण प्रकृती, हे सर्व चल अचल जे आहेत सर्व कसं चाललं आहे, माझ्या अध्यक्षतेखाली चाललेलं आहे. असं कोणी समजू नये की माझा काही म्हणजे मी यात नाही आहे. भगवंत सांगितलं की माझा काही अंश पण नाही आहे, तरी माझ्यामुळे सगळं चाललेलं आहे, तरीही याचा परिणाम माझ्यावर होत नाही. आणि हेतून आणि न कोणते जगत विपरिवर्तते, याची वारंवार उत्पत्ती आणि संवार हा फक्त माझ्या नियंत्रणाखाली होतोय. आता हे झालं ज्ञान की भगवंतांचं कशा प्रकारे. एवढं सगळं माहिती झाल्यानंतर काय करेल व्यक्ती, ज्याची काहीच ऐपत नाही आहे, शरण जाईल. हो की नाही, की एवढे महान भगवंत की सर्व काही त्यांचंच आहे. आणि ते फक्त कशासाठी तयार केलेलं आहे की आपली जी विकृती आहे की या जड पदार्थ आम्हाला आनंद देईल, त्या विकृतीलाही अनुमती दिली आहे. चला ठीक आहे, पण म्हणून आपल्याला हे सगळं दिलेलं आहे आणि त्याचा प्रयत्न करून दिलेला आहे. तरी त्यात आपण असफल ठरतो आहे. आणि माहिती आहे की हे यांनी उगाच दिलं आणि यांना उगाच त्रास दिलेला आहे, इन द सेन्स की आपण चांगलं तिथे होतो त्यांची सेवा करणे. आता ते आपली सेवा करतात इन वन सेन्स, हे की नाही, प्रोव्हाइड करून. तर फक्त शरण होणे आहे. पण काय करतील, अवजानंती मामूढा, पुढचा सेक्शन आपण विभाग नंतर बघू पुढच्याला. ही मूढ व्यक्ती कधीच भगवंतांना भगवंत मानणार नाही. ते म्हणतील अरे ते एक राजे होते, काहीतरी राजनीतिज्ञ होते, त्यांनी तर महायुद्ध हे महाभारत केलं, म्हणजे त्यांना एक मानव म्हणून समजते.
तो कशा प्रकारे तो विभाग आपण पुढच्या वेळेस बघू. हरे कृष्ण.